नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, मी आता कचोरी बनवायला घेतलेली होती. कचोरी कशी बनवायची? तर चला, हे बघा आता मस्तपैकी आपण डाळ भिजत घातलेली होती. डाळ मस्त झालेली, मी दाबून पाहिली, तिला अर्धा तास भिजत घातलेली होती. आता आपण बघा चिंच घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे. ही चिंच मी आता बघा चिंच आपण 1 तास भिजत घालून घेतलेली होती. नंतर गूळ घेतला, चटणी घेतली, थोडं जिरं घेतलं आणि लसूण घेतला, नंतर काळं मीठ आणि आपलं पांढरं मीठ. आपण आता हे धने आणि बडीशोप भाजायला घेतलेलं आहे कढईमध्ये. नंतर बघा डाळ आपली मस्त झालेली, आपण तिला बघा थोडं दाबून पाहिलं. आता तिला कोरडी म्हणजे पाणी नितळायला ठेवायचं, नंतर मिक्सरमध्ये कोरडी काढून घ्यायची. बघा सगळं धने, चटणी, मीठ, जिरं, गूळ, काळं मीठ हे आता आपण घेऊन घेतलेलं आहे. आपल्याला हे सगळं आता चटणी तयार करायची आपल्याला, चिंचेची चटणी तयार करण्यासाठी. तर बघा एका साईडला मी अजून परत तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ अर्धी वाटी घेतलं. ह्याचं भाजून घ्यावं लागतं. आणि आपण धणे आणि बडीशोप घेतले ते पण भाजून घेतले. त्याची जाडसर भरड करून घ्यावं लागते ते आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी. नंतर आपण बघा चिंच, चटणी, मीठ, जिरं, लसूणच्या 2-3 पाकळ्या, हे आता काळं मीठचं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आपण अजून परत पाणी टाकून वाटून घेतलं आहे. बघा मस्त आता गाळून घेतलेलं आहे. नंतर आपण ते गरम करायला ठेवायचं आहे. आपण बघा आपण इकडे मैदा पण भिजवून ठेवलेला होता. आणि आता आपण इकडे भाजी झालेली, आपली भाजी पण मस्त झालेली आहे. आणि ते पीठ पण आहे ना भाजीमध्येच टाकण्यासाठी केलेलं होतं मी. आपलं कचोरीचाच व्हिडिओ असल्यामुळे मी ते काही तुम्हाला दाखवलं नाही. आपला पूर्ण कचोरीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर मी आता काही पूर्ण दाखवला नाही तुम्हाला. तर बघा आपलं मैदान ते मस्त भिजून रेडी झालेला होता. आणि आता त्याला अर्धा तास झाकून ठेवलेला होता. खूप छान झाला आणि आपली कचोरी भरण्यासाठी तयार झाला. तर आपण त्याच्यामध्ये आता आपलं सारण भरून घेणार आहेत आणि मस्त छानशा अशा कचोऱ्या तयार करून घेणार आहेत. तर आपण पटापट आता कचोऱ्या बनवून घेऊ म्हटलं. आणि हातानेच मस्त अशा प्रेस करायच्या आहेत, म्हणजे जास्त दाबलं की आपण जर लाटण्या वगैरे जर केले ना तर ते कचोरीला चिपट येते. तर हातानेच करून घ्यायचं आहे. आणि मस्तपैकी बघा एवढं आपलं लाट्या करून घेतल्या आणि तेवढंच आपण याचं पण गोळे करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला अंदाज येऊन जातो. आपले जेवढ्या लाट्या राहिल्या तेवढं गोळे करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला भरायला पण अंदाज येतो. बघा कचोरी किती छान अशी टुम फुगलेली, जशी आपली हॉटेलसारखीच कचोरी झालेली आहे. खूप छान अशी मस्त तळून टुम झाली. नंतर आपण बड्डेसाठी सुरुवात केली. तर बड्डेसाठी दादूचे फ्रेंड येऊन बसलेले होते. तर आपल्याला आता पटकन बड्डेला सुरुवात करणार आहेत. तर बघा आता बड्डेची तयारी झाली, नंतर पूजा वगैरे झाली. आणि त्याचे पप्पा पण आले ड्युटीवरून घाईघाईत. त्यांनी पण पूजा वगैरे म्हणजे केक खाऊ घातला. आणि पटकन आपण बड्डे कापणार आहे, म्हणजे आता त्यांनी थोडा केक खाऊ घालून दिला आणि ते चालले गेले. पेढा खाऊ घातला त्यांनी आणि चालले गेले. त्यांना घाई होती, त्यांनी नाश्ता वगैरे जेवण वगैरे केला आणि ते चालले गेले. आजचा बड्डे साधा आणि सिंपल कसा वाटला ते कमेंट करून सांगा.